लिंबाचं लोणचं खाण्याची खूप इच्छा होत होती आणि कैरीचं लोणचं वगैरे होतं घरामध्ये, पण मला लिंबाचं आणि मिक्स लोणचंही होतं, पण मला लिंबाचंच लोणचं हवं होतं. मग म्हटलं लिंबूचं लोणचं आहो म्हणाले की आपण घरी करूया, पण आता उन्हाळा इतका जास्त वाढला आहे आणि बेंगलोरमध्ये भाजीपालांचे रेटही जास्त आहेत, तर लिंबूचा रेट तर ह्या सीझनमध्ये खूपच जास्त असतो. मग म्हटलं ते लोणचं आणून करेपर्यंत मुरेपर्यंतही वेळ लागणार, त्यापेक्षा आपण मग रेडीमेड बघूया. मग मला डीमार्टमध्ये खूप छान लोणचं मिळून गेलं आणि ही खूप मस्त चव आहे लोणच्याची. आणि कैरीचं आणि मिक्स लोणचं ऑलरेडी घरात आहे. मग आता हे लिंबाचं लोणचं मी रोज खाते आणि मला खूप छान वाटतं आहे. आणि बाकी वाळवणीचे पदार्थ वगैरे मुलांना खूप जास्त आवडतं. आम्हाला तेवढं करून काही सवय नाही आहे, एवढी माहिती नाही आहे, पण म्हटलं आपण यूट्यूब बहिणी आहेच माझ्या, तर आपण करूया थोडे साबुदाण्याचे पापड, थोडे बटाट्याचे पापड असं बनवूया म्हणून माझा प्लॅन होता. पण माझी कंबरदुखी इतकी जास्त वाढली आहे की मला मार लागलेला, तो आत्ता खूप जास्त त्रास होतो आहे, त्यामुळे काहीच जमलं नाही. पण हे साधं सिंपल जेवण मला खूप जास्त आवडतं, ते आम्ही घरगुतीच पद्धतीने साधं सिंपल बनवून खातो आहे. तर या मंडळी मस्त जेवूया.